नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरी मराठी या पाठ्यपुस्तकातील आम्ही जाहिरात वाचतो हा पान नंबर 45वरील पाठ बघणार आहोत. या अंतर्गत आपण वेगवेगळ्या जाहिराती कोणकोणत्या विषयावर असतात आणि त्या कशा प्रकारे दिल्या जातात हे देखील बघणार आहोत. तर चला बघूया. विद्यार्थी मित्रांनो, आपण टी व्हीवर किंवा वेगवेगळ्या चित्रपटगृहांमध्ये कालांतराने काही जाहिराती बघतो. त्या जाहिरातींमध्ये अतिशय मनोरंजकपणे किंवा अतिशय उत्सुकपणे अशा नवनवीन प्रकारे जाहिराती केलेल्या असतात. त्यात वेगवेगळ्या पदार्थांचे, वस्तूंचे वर्णन करणाऱ्या त्या जाहिराती असतात. पण ते दाखवताना त्यांची मांडणी अतिशय रोमांचक असते किंवा अतिशय लोकांना आकर्षित करेल असे असते, जेणेकरून तो पदार्थ किंवा ती वस्तू खरेदी करण्यासाठी लोक आकर्षित होतील. अशा प्रकारच्या अनेक जाहिराती आपण आपल्या टी व्हीवर किंवा चित्रपटगृहात चित्रपटच्या मध्यावधीमध्ये देखील आपल्याला दिसतात. आपण टी व्हीवरील चित्रपट किंवा मालिका बघत असताना मध्यंतरी किंवा 1-2 मिनिटाचा जो कालावधी असतो त्यामध्ये आपल्याला काही जाहिराती दाखवल्या जातात. त्या जाहिरातीमध्ये खाण्याच्या पदार्थांच्या किंवा वेगवेगळ्या पदार्थांच्या देखील किंवा वस्तूंच्या देखील असू शकतात. पण विशेष करून खाण्याच्या पदार्थांच्या जाहिरातींमध्ये त्यांचे उत्पादन किती उत्तम प्रतीचे आहे आणि ते बनवल्यानंतर ते किती उत्कृष्ट आणि चवदार लागते याची जाहिरात वेगवेगळ्या मालिकांतील नटी किंवा हिरो हिरोईन्स यांच्याकडनं, ते अभिनेत्री यांच्याकडनं ती कंपनी त्या पदार्थांची किंवा वस्तूंची जाहिरात करून घेते आणि ते बघितल्यानंतर साहजिकच आपण बघणारे जे लोक आहोत त्यांना ते खरेदी करण्याची उत्सुकता लागते. अशाच प्रकारे जाहिरातींचे स्वरूप असते. बऱ्याचशा महागड्या वस्तूंची किंवा पदार्थांचे किंवा वेगवेगळ्या कलात्मक दृष्टीने बनवलेल्या वस्तूंचे मोठे मोठे बॅनर्स आपल्याला रहदारीच्या व वाहतुकीच्या रस्त्याच्या आजूबाजूच्या कडेला होर्डिंग्स लागलेले आपल्याला दिसतात. ते होर्डिंग्स किंवा बॅनर बघून आपण त्या जाहिरातीकडे आकर्षित होतो. त्या जाहिरातीमध्ये त्या पदार्थांची किंवा वस्तूंची मोठी मोठी चित्रे आणि त्याचबरोबर त्यांची आकर्षक किंमत किंवा ती ऑफर किंवा ती सुविधा कोणत्या कंपनीने दिलेली आहे हे त्या जाहिरातीमध्ये नमूद केलेले दिसते. वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये, मासिकांमध्ये, पाक्षिकांमध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती किंवा निवेदने किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रसिद्धी आपल्याला आलेल्या दिसतात. त्यामध्ये नोकरीच्या जाहिराती देखील असू शकतात किंवा विशिष्ट प्रकारचे मोबाईल किंवा लॅपटॉप किंवा नवीन प्रकारच्या आधुनिक उपकरणांच्या देखील जाहिराती असतात. त्या विशिष्ट पद्धतीने त्या जाहिरातीची मांडणी केलेली असते. त्यामध्ये त्या वस्तूची, पदार्थांची किंमत लिहिलेली असते किंवा आणि या दोन्ही गोष्टींमधला फरक म्हणजे त्या पदार्थाची किंवा वस्तूंची योग्य अशी प्रतिमा, आकर्षक अशी प्रतिमेचं चित्र आपल्याला त्या जाहिरातीत दिसते आणि ती आकर्षक अशी पद्धतीच्या चित्रेच्या खाली आपल्याला कोणत्या कंपनीने ती ऑफर दिलेली आहे किंवा हा सेल कुठे लागलेला आहे याची पद्धत किंवा इथे जाण्याचा पत्ता कोणता, त्यांना संपर्क करण्याचा नंबर कोणता हे देखील त्या जाहिरातीच्या खाली दिलेले असते. ती जाहिरात बघूनच प्रत्येक ग्राहक आपला विचार करून आपल्या आर्थिक जोखमीनुसार
तो पदार्थ किंवा ती वस्तू खरेदी करण्याचा निर्णय घेत असतो. वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये साबण किंवा आंघोळीचं साबण किंवा कपडे धुण्याच्या साबणांच्या किंवा गोरे होणाऱ्या वेगवेगळ्या सौंदर्य प्रसाधनांच्या देखील क्रीमचा आपल्याला जाहिरातीमध्ये चित्रांद्वारे किंवा वेगवेगळ्या जाहिरातींच्या माध्यमाने आकर्षक पद्धतीने मांडणी करून त्या वृत्तपत्रांमध्ये छापून आलेले असतात. त्या बघून ग्राहक आकर्षित व्हावे आणि त्या जाहिराती नेमका कशा संदर्भातल्या आहेत त्यांना सहज सोप्या शब्दात ग्राहकांना समजाव्यात अशा असतात. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इयत्ता 3री मराठी या पाठ्यपुस्तकात पान नंबर 45वर आम्ही जाहिरात वाचतो या सदरामध्ये एक जाहिरात दिलेली आहे. ती जाहिरात आता आपण बघूया. सुरुवातीला त्या जाहिरातीच्या 2 ओळी आपण वाचूया. या मुलांनो, या रे या, लवकर सारे नाटक पहा. म्हणजे या जाहिरातीमध्ये सुरुवातीला दिलेले आहे की मुलांनो तुम्ही या, लवकर या आणि नाटक पाहायला या. धमाल विनोदी बालनाट्य, माशाचं घोरणं पाहायला विसरू नका. धमाल विनोदी बालनाट्य म्हणजे खूपच असं धमाल आणणारं विनोदी बालनाट्य, म्हणजे लहान मुलांसाठी असणारं नाट्य म्हणजेच बालनाट्य आहे. या नाटकाचं नाव आहे माशाचं घोरणं पाहायला विसरू नका. माशाचं घोरणं हे बालनाट्याचं नाव आहे. चौकस चिंगी आणि घोरणारा मासा असं या बालनाट्याचं नाव आहे. तिकीट विक्री नाट्यगृहावर रात्री 8 वाजेपर्यंत. आजच तिकीट खरेदी करा. दर 50 रुपये आणि 30 रुपये. उद्या दिनांक शनिवार 22 एप्रिल दुपारी 3:30 वाजता रंगकला नाट्यगृह रेणापूर या स्थळा ठिकाणी ते नाटक तुम्हाला दाखवले जाणार आहे. त्याचे लेखक आहेत योगेश डिखडे, दिग्दर्शक आहेत रजनी चिपलकट्टी, निर्माती आहेत लता वानखेडे, कलाकार 22 तडाखेबाज बाल कलाकार आणि घोरणारा मासा. प्रत्येक तिकिटावर एक चिवडा पाकिट चक्क मोफत असे लिहिलेले आहे. जाहिरात कशाची आहे? उत्तर, जाहिरात बालनाट्याची आहे. 2. बालनाट्याचे नाव काय आहे? बालनाट्य कोणत्या दिवशी आहे? उत्तर, चौकस चिंगी आणि घोरणारा मासा हे बालनाट्याचे नाव आहे. हे बालनाट्य शनिवार दिनांक 22 एप्रिल रोजी 3:30 वाजता आहे. 3. बालनाट्य कोणत्या नाट्यगृहात आहे? उत्तर, बालनाट्य रंगकला नाट्यगृहात आहे. 4. बालनाट्य कोणी लिहिले आहे? उत्तर, बालनाट्य योगेश डिखडे यांनी लिहिले आहे. 5. या नाटकाचे दिग्दर्शन कोणी केले आहे? उत्तर, या बालनाट्याचे दिग्दर्शन रजनी चिपलकट्टी यांनी केले आहे. 6. या नाटक कोणासाठी आहे? ते कशावरून कळते? उत्तर, नाटक मुलांसाठी आहे. ते या, मुलांनो या रे या, तसेच धमाल विनोदी बालनाट्य या 2 वाक्यांवरून आपल्याला ते मुलांसाठी आहे असे कळते. 7. ज्या दिवशी जाहिरात वर्तमानपत्रात आली त्या दिवशी कोणता वार व तारीख असेल? ते कशावरून कळते? उत्तर, ज्या दिवशी जाहिरात वर्तमानपत्रात आली तो वार शुक्रवार असेल आणि तारीख 21 एप्रिल असेल. उद्या शनिवार दिनांक 22 एप्रिल या मजकुरावरून हे आपल्याला कळाले. 8. आजच तिकीट खरेदी करा असे जाहिरातीत कशामुळे सांगितले असेल? उद्या तिकीट खरेदी केले तर चालेल का? उत्तर, आजच तिकीट खरेदी करा असे जाहिरातीत सांगितले आहे, कारण उद्या तिकीट विक्री होणार नाही. उद्या तिकीट खरेदी केले तर चालणार नाही, कारण
तिकीट विक्री आज रात्री 8 वाजेपर्यंतच आहे. 9. सुमी तिकीट घ्यायला आली. तिकीट देताना तिथले काका म्हणाले, येताना टोप्या घालून या. त्यांनी टोप्या घालून यायला का सांगितले असेल? उत्तर, या बालनाट्यामध्ये टोप्यांसंबंधी काही गंमत पाहायला व करायला मिळेल म्हणून काकांनी टोप्या घालून यायला सांगितले असेल. प्रश्न क्रमांक 10. प्रत्येक तिकिटावर चिवडा पाकिट मोफत मिळणार आहे. तुम्हाला चिवडा कोणता आवडतो? चिवड्याऐवजी काय मिळालेले तुम्हाला जास्त आवडेल? उत्तर, प्रत्येक तिकिटावर चिवडा पाकिट मोफत मिळणार आहे. चिवडा नक्कीच आवडेल, परंतु चिवड्याऐवजी किंडर जॉय किंवा जेम्स बॉल दिला असता तर खूप आवडले असते. विद्यार्थी मित्रांनो, आताच आपण इयत्ता 3री मराठी पान नंबर 45 वरील आम्ही जाहिरात वाचतो या पाठाच्या सदरातील एक जाहिरात बघितली आणि त्या जाहिरातीचा अर्थ देखील समजून घेतला आणि काही प्रश्नोत्तरे देखील बघितली. असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ बघण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल विवेक एज्युकेशन वाणी नक्की सबस्क्राईब करा आणि आवडल्यास आपल्या मित्रांसोबत लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.